श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. दिवाळीचा सण हिंदू धर्मात सर्वात मोठा आणि महत्त्वाचा मानला जातो. दिवाळीच्या प्रत्येक सणाला विशेष महत्त्व आहे. दिवाळीचा दुसरा दिवस हा धनत्रयोदशीचा असतो. या दिवशी धनाचं, धन्वंतरीचं आणि लक्ष्मीचं पूजन केलं जातं. त्याचसोबत या दिवशी यमराजाचीही पूजा करण्यात येते. दिवाळीचा सण हा दिव्यांचा असल्याने धनत्रयोदशीला एक दिवा यमासाठी नक्की लावा. आपण धनत्रयोदशीच्या दिवशी यमासाठी दिवा लावला तर अकाली मृत्यूचे भय टळते. आता मृत्यू हा कधीही सांगून येत नाही, पण तो अकाली येऊ नये यासाठी आपण प्रयत्न तर नक्कीच करू शकतो. मग हा दिवा कुठे व कसा लावावा, तसेच या दिव्यामध्ये कोणती वस्तू टाकावी की ज्यामुळे आपल्या घरामध्ये देखील सुख शांती समृद्धी राहील व घरामध्ये कधीही अकाली मृत्यू होणार नाही. तसेच या दिवशी आपण घरामध्ये एक अशी वस्तू जाळायची आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे, इडापिडा आहे, तसेच घरामध्ये आजारपण सतत चालू असतं किंवा घरावरती सारखे संकट येत असतात. संकट येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे देखील फळ आपल्याला काही केल्या मिळत नाही. तर ही सर्व संकटे दूर होण्यासाठी आपल्याला या दिवशी काही उपाय व काही सेवा करायची आहे. तर कोणते उपाय व कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. तर आज धनत्रयोदशी आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी माता लक्ष्मीची तसेच भगवान गणेश, भगवान कुबेरांची पूजा केली जाते. या दिवशी 13 दिवे देखील प्रज्वलित केले जातात. हे दिवे प्रज्वलित कसे करावे याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो देखील तुम्ही बघू शकता. तसेच या दिवशी आपल्या घरामधील जी काही नकारात्मकता आहे ती दूर होण्यासाठी, आर्थिक टंचाई दूर होण्यासाठी आपण कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे. तर आपण एक पंती घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे जर कापूर जाळण्याचं भांड असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता. त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहे. तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे. अख्खे तांदूळ आपण त्या पंतीमध्ये किंवा कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे. त्यानंतर त्या तांदळावरती आपण 2 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहे. आता भीमसेनी कापूरच का घ्यायचा, तर भीमसेनी कापूर आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती शोषून घेत असतो. त्यामुळे प्रयत्न करा की भीमसेनी कापूरच घ्या. भीमसेनी कापूर घेणे जर शक्य नसेल तर साधा कापूर घेतला तरी पण चालेल. हा भीमसेनी कापूर घेतल्यानंतर त्यावरती आपल्याला थोडंसं गाईचं शुद्ध तूप टाकायचं आहे किंवा म्हशीचं शुद्ध तूप टाकलं तरी पण चालेल किंवा तुपात देखील तुम्ही या कापराच्या वड्या भिजवून घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला 2 लवंगा घ्यायच्या आहे. लवंगा या साबूत असाव्या, कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या, त्याला पुढे फूल देखील पाहिजे. अशा 2 लवंगा घ्यायच्या आहे. या 2 लवंगा देखील आपल्याला त्या कापरावरती ठेवायच्या आहे आणि हे घेऊन आपण किचन मध्ये जायचं आहे. आपल्या किचन मध्ये अन्नपूर्णा मातेचा वास असतो. आपल्या घरामध्ये जर आर्थिक टंचाई चालू असेल तर आपण हे किचन मध्ये जाळायचं आहे. आता हे जेव्हा आपण जळत असतं तेव्हा आपण माता लक्ष्मीचा ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे आणि म्हणायचं आहे की माझ्या घरावरती जी काही संकटे आहे ती दूर झालेली आहे, तसेच आर्थिक टंचाई देखील दूर झालेली आहे आणि माता लक्ष्मीकडे प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामधील आर्थिक टंचाई, दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होऊ दे. त्यानंतर हा धूर शांत झाल्यानंतर ही पंती तुम्ही गॅलरीमध्ये ठेवली तरी पण चालेल. दुसऱ्या दिवशी हे राहिलेले अर्धे तांदूळ आपण वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता. आता या दिवशी आपल्याला यमदीपदान देखील करायचे आहे. यमासाठी देखील एक दिवा लावायचा आहे. तर हा दिवा बनवण्यासाठी आपल्याला कणिक घ्यायचं आहे. कणिक मळत असताना त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही तर थोडीशी हळद टाकायची आहे. आता प्रत्येक ठिकाणची हा दिवा बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते. काही ठिकाणी यमदीपदानासाठी चौमुखी दिवा लावला जातो किंवा काही ठिकाणी पंती देखील वापरली जाते. तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही हा दिवा घेऊ शकता, पण तुम्हाला जर शक्य असेल तर आवर्जून कणकेचाच दिवा बनवायचा आहे. आता हे कणिक मळत असताना आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं नाही तर थोडीशी हळद टाकायची आहे. हे कणिक मळून झाल्यानंतर त्याच्या साईडने 2 मुटके देखील ठेवले जातात. मुठीत बसतील एवढे मुटके ठेवले जातात. दोन्ही साईडना 2 ठेवायचे आहे. आपण एक प्लेट घ्यायची आहे किंवा तुम्ही विड्याचं पान देखील घेऊ शकता. प्लेट घेतल्यानंतर त्याच्यावरती थोडेसे अख्खे तांदूळ ठेवायचे आहे. तांदूळ हे अखंड असावे, कुठेही तुटलेले फुटलेले नसावे. त्या तांदळावरती आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि आपण तिथे कणकेचा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. आता या दिव्यामध्ये तुम्ही शुद्ध तूप टाकू शकता किंवा तिळाचं तेल, मोहरीचं तेल टाकलं तरी पण चालेल. तसेच या दिव्यामध्ये आपल्याला 2 वस्तू देखील टाकायच्या आहे.
पण हा दिवा आपल्या घरामधील जेव्हा सर्व व्यक्ती उपलब्ध असतील तेव्हाच प्रज्वलित करायचा आहे। पण अगदी तुमचे मिस्टर खूप उशिरा येत असतील तर तुम्ही अगोदर प्रज्वलित केला तरी पण चालेल, पण ते जेव्हा येतील तेव्हा त्यांना त्या दिव्याचं दर्शन घ्यायला लावायचं आहे। तसेच एका मंत्राचा जप देखील करायला लावायचा आहे। हा मंत्र आपण जर म्हटला तर आपलं अकाली मृत्यूचं भय हे टळत असतं व आपल्या घरावरती येणारी सर्व संकटे दुःखे नक्कीच दूर होत असतात। आता हा दिवा आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर प्रज्वलित केला जातो। मुख्य दरवाजाच्या बाहेर दक्षिण दिशेला आपण हा दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा तुम्ही याची वात दक्षिण दिशेला करू शकता। आता ज्यांना मुख्य दरवाजाच्या बाहेर प्रज्वलित करणे शक्य नाही तर अशा व्यक्तीने गॅलरीत दक्षिण दिशेला हा दिवा प्रज्वलित करू शकता। पण जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून आपण मुख्य दरवाजाच्या बाहेरच हा दिवा प्रज्वलित करावा, कारण की आपल्याला जो काही मृत्यू येणार आहे किंवा घरामध्ये जी काही नकारात्मकता येणार आहे ती आपल्या मुख्य दरवाजातूनच येणार आहे। त्यामुळे हा दिवा जर उंबरठ्याच्या बाहेर असेल तर आपल्याला येणारा अकाली मृत्यू देखील उंबरठ्याच्या बाहेरच राहील असा त्याचा अर्थ आहे। त्यामुळे तुम्ही बाहेरच प्रज्वलित करण्याचा प्रयत्न करावा। आता हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला या दिव्यामध्ये 1 रुपयाचं नाणं टाकायचं आहे। या 1 रुपयाच्या नाण्याला आपण हळदी कुंकू लावायचं आहे आणि त्यानंतर हे नाणं आपण त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे। तसेच एक काळी मिरी घ्यायची आहे आणि ही काळी मिरी देखील आपण त्या दिव्यामध्ये टाकायची आहे। तसेच दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, दिव्याला फूल वाहायचं आहे, दिव्याचं तोंड दक्षिण दिशेला असेल याची काळजी घ्यायची आहे। आता हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला एका मंत्राचा जप देखील करायचा आहे। मृत्यूना पाशदंडाभ्याम कालेन श्यामया सह त्रयोदशाम दीपदानात सूर्यजः प्रियता मम। आता आपण हा मंत्र घरातील सर्व व्यक्तीने म्हणायचा आहे। आता हा मंत्र म्हणण्यासाठी खूप अवघड वाटत असेल तर आपण या मंत्राचा जो काही अर्थ आहे तो देखील आपण म्हणू शकता। या दिव्याचा अर्थ असा होतो की हा दिवा मी धनत्रयोदशीला सूर्यपुत्र यमदेवाला अर्पण करतो, ते मला मृत्यूच्या तावडीतून मुक्त करतील आणि मला आशीर्वाद देतील। अगदी घरातील लहान मुले असतील त्यांना देखील आपण या दिव्याचं दर्शन घ्यायला लावायचं आहे आणि हा मंत्र देखील म्हणायला लावायचा आहे। घरातील प्रत्येक व्यक्तीने या दिव्याचं दर्शन घ्यावं, दिव्याला हळदी कुंकू लावायचं, फूल वाहायचं आणि मंत्र म्हणून आपण दिव्याचं दर्शन घ्यायचं आहे। आता हा दिवा आपण कधी प्रज्वलित करू शकतो तर आपण संध्याकाळी 5:30 ते संध्याकाळी 7:02 हा दिवा प्रज्वलित करण्यासाठी शुभ मुहूर्त आहे। पण जर या काळामध्ये जर तुम्हाला जमले नाही तर तुम्ही संध्याकाळी 7 नंतर कमीत कमी रात्री 11 वाजेपर्यंत हा दिवा प्रज्वलित करू शकता। हा दिवा किती काळ प्रज्वलित राहिला पाहिजे तर कमीत कमी रात्री 12 वाजेपर्यंत हा दिवा प्रज्वलित राहिला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे। दिवा बनवताना शक्यतो आपण मोठाच कणकेचा दिवा बनवायचा आहे, त्यामध्ये तेल देखील जास्त बसेल। हा दिवा एकदा प्रज्वलित करून झाल्यानंतर आपण परत सारखं त्या दिव्याकडे बघायचं नाही। आपण दिवा प्रज्वलित केल्यानंतर मागे वळून देखील बघायचं नाही। आपला मुख्य दरवाजा हा बंद करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही हातपाय तोंड आपण जी काही धनतेरसची पूजा मांडलेली आहे तिथे आपण नमस्कार करून पूजा करू शकता। हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल, पण शक्यतो वडीलधाऱ्या व्यक्तीने हा उपाय करावा। फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही। अशा वेळेस तुम्ही बाहेरील व्यक्तीकडून हा उपाय करून घेऊ शकता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।